डॉक्टर्स डिलिव्हरी आणि प्रेग्नन्सी रिगार्डिंग सगळं सांगतात, पण एक गोष्ट आहे ज्याविषयी कुणीच बोलत नाही, ते म्हणजे पोस्टपार्टमचं पहिलं वर्ष. Doctors mainly focuses on the safe delivery and the safe pregnancy. And of course, why not? Because it is most critical phase. But मला असं वाटतं की पोस्टपार्टममध्ये होणारे इमोशनल आणि फिजिकल चेंजेस हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यावर बोललं गेलं पाहिजे. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण त्यावर चर्चा करणार आहोत. मदरहूडचं पहिलं वर्ष हे खूप इंटेन्स असतं. बॉडीला हील व्हायला मंथ्स लागतात. लिटरली स्लीप डिप्रायव्हेशन म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता का की रात्रंदिवस तुम्हाला 2-2 तासामध्ये उठून बेबीला फीड करायचं आहे. आणि हे 1-2 दिवसाची गोष्ट नाही आहे, ही महिन्यांची गोष्ट आहे. म्हणजे कॅन यू इमॅजिन द लेवल ऑफ स्लीप डिप्रायव्हेशन. म्हणजे लिटरली इतकी झोप कमी होते की तुमच्या त्या ब्रेनवर अफेक्ट करते, ते तुमच्या मूडवर दिसून येतं. आणि इनफॅक्ट आयडेंटिटी चेंजेस, मॅरिटल रिलेशनशिप्स पण चेंज होऊ शकतात. आणि सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे हे मला आधी कोणी का सांगितलं नाही. हा प्रश्न चुकीचा नाही आहे. हे मला पण वाटलं होतं की हे मला कुणी कधी का सांगितलं नाही, याविषयी कधी का बोललं जात नाही. माझ्या मैत्रिणी किंवा ज्या पण न्यू मदर्स आहेत ज्या जेव्हा माझ्याशी बोलतात तर त्या एक गोष्ट सांगतात, आवर्जून सांगतात की आम्ही स्ट्रगल करतोय. आणि मला असं वाटते की मी स्ट्रगल करते, पण सत्य परिस्थिती तर ही आहे की सगळेच स्ट्रगल करत असतात. मी पण स्ट्रगल केले आणि स्टील करते. मदरहूड इझी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी काय आहे ते मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सने सांगणार आहे. फर्स्ट थिंग इज एक्सेप्ट द हेल्प. मदरहूड इज नॉट समथिंग दॅट मीन टू बी डन अलोन. सो एक्सेप्ट करा. आपल्याकडे ना एक कॉन्सेप्ट असतो की 3 महिन्यापर्यंत एकतर आपण माहेरी राहतो किंवा आपल्याकडे आई येऊन राहते, जे पण काही असेल. पण हा जो कॉन्सेप्ट आहे ना तो खूप चांगला आहे. कारण तुम्हाला कोणीही हेल्प करत असेल, तुमचा हस्बंड, तुमची आई किंवा कुणीही, तर ती हेल्प एक्सेप्ट करा. कारण मदरहूड हे फक्त तुमच्या एकट्याचं काम नाही आहे आणि हे तुमच्या एकट्याने होणारही नाही आहे. बॉडीला टाइम द्या. हिलिंगला मंथ्स लागतात, वीक्स नाही. डोंट आयसोलेट युअरसेल्फ. इफ यू फील ओव्हरवेल्म, प्लीज स्पीक टू समवन हू इज क्लोज टू यू. कसं होतं ना की म्हणजे इतके स्ट्रॉंग इमोशन्स असतात, कधी कधी इतके स्ट्रॉंग इमोशन्स येतात आणि असं वाटतं की त्यांनी म्हणजे त्या इमोशन्सवर मी कसं रिॲक्ट करू. तर हे जेव्हा होतं ना तेव्हा कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीशी बोला. बोलल्याने गोष्टी सुटतात. फर्स्ट फ्यू मंथ्स कॅन बी मेसी. आणि हे जे प्रश्न आहे हे चुकीचे नाही आहे. हे इट जस्ट की तुम्ही एका वेळी न्यू बॉडी आणि न्यू लाईफ या दोन्ही गोष्टींशी एका वेळी डील करण्याचा प्रयत्न करत आहात. अँड हजबंड्स, यावर मी तुम्हाला एकच म्हणेन की तुम्ही तुमच्या वाईफची जितकी पण सोबत देऊ शकता तुम्ही द्यायलाच पाहिजे. कारण ही सगळ्यात मोठी हेल्प आहे. पोस्टपार्टम रिकव्हरीला टाईमलाईनमध्ये बांधणं बंद करा. हे अर्थातच चुकीचं आहे की एका व्यक्तीची डिलिव्हरी या महिन्याला झाली, 2 महिन्यामध्ये ती ठीक झाली, किंवा गावाकडे असं असतं किंवा आमच्याकडे तसं होतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल. पण मी तुम्हाला सांगते की रिकव्हरी ही एक टाईमलाईन किंवा ही रेस नसून हे फेजेस असतात. तर फेज 1 वीक टू 12 वीक, दॅट इज 3 मंथ्स. या फेजमध्ये काय होतं, तर या फेजमध्ये युट्रस श्रिंक करतो, हार्मोन्स क्रॅश होतात. या फेजमध्ये एनर्जी अतिशय लो असते, सारखं पेन होत असतं, आपण थकलेलो असतो, डिस्चार्ज होत असतो. तर काय आहे मीन्स बॉडी हील होत नाही आहे. या फेजमध्ये बॉडी सर्व्हाइव्ह करत आहे. या फेजमध्ये बॉडी जस्ट सर्व्हाइव्ह करत आहे. आणि हे जे सगळं तुमच्यासोबत होत आहे हे तुमचं फेल्युअर नाही आहे, हे फिजिओलॉजी आहे. हे सगळ्यांसोबत होतं, हे सायन्स आहे. आणि येस, 12 वीक्स क्लिअरन्स हे म्हणजे कम्प्लीट हिलिंग नाही आहे. फेज 2 3 to 6 months, मेनली स्ट्रक्चरल रिपेअर. देन व्हॉट इज स्ट्रक्चरल रिपेअर. काय होत असतं की आपले जे पेल्विक फ्लोअर मसल्स असतात त्यांची स्ट्रेंथ गेन होणं, ते आपल्या जागी वापरत जाणं. आणि हार्मोनल क्रॅशमुळे मेनली काय असतं की प्रेग्नन्सीमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन खूप जास्ती सर्ज झालेले असतात. ते आपल्या जागी ड्रॉपडाऊन होतात, त्याची लेवल कमी व्हायला लागते बॉडीमध्ये. तर काय होतं की सडन ड्रॉपमुळे खूप सगळे हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होतात आणि त्यामुळे ते आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल, असं म्हणतात की बाळ हसतं आणि केस गळतात. मराठीत असं म्हणतात, माझ्या घरी पण असं म्हणतात की बाळ हसायला लागलं आता तुझे केस गळतील. तर काय होतं की बाळाला सोशल स्माईल कधी येते, 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये बाळ हसायला लागतं आपल्याकडे पाहून.
तर काय असतं की या 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये आपले हार्मोन्स इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सडनली ड्रॉप डाऊन होतात आणि ते आपल्याला दिसून येतात केस गळण्यामधून. बट द ट्रूथ इज appearance recovery and functional recovery is not the same thing. So what it is? ते आहे थर्ड फेजमध्ये. तर थर्ड फेज हा 6 to 12 मंथ्सचा असतो. यामध्ये काय होतं मेनली फंक्शनल रिपेअर. तर फंक्शनल रिपेअर हे काय आहे? तर यामध्ये मेनली कोअर कोऑर्डिनेशन, एक्सरसाइज टॉलरन्स या सगळ्या गोष्टी होत असतात. तर मेनली एक्सरसाइज आपण कधी स्टार्ट केली पाहिजे? ऑफकोर्स जेव्हा आपण स्ट्रक्चरल रिपेअर आपलं पूर्ण झालेलं असेल तेव्हाच आपण फंक्शनल रिपेअरकडे जायला पाहिजे. म्हणजे इन दिस फेज युजेबल स्ट्रेंथ इज मोर इम्पॉर्टंट दॅन द स्ट्रक्चरल अॅनाटॉमी. सो व्हॉट? एक तुम्ही बाउन्स बॅक नावाची गोष्ट ऐकली का? असं असतं की असं म्हणतात की बाबा तिला बाळ झालं आणि ती क्विक बाउन्स बॅक केला आणि ती पूर्ववत झाली आहे. तर तुम्हाला सांगते की बाउन्स बॅक हा सायंटिफिकली एक्झिस्ट करत नाही. सो इफ यू फील लो, इफ यू फील डाऊन, इफ यू फील लाईक नॉट कम बॅक येट, देन इट्स ओके, इट्स फाईन. You are exactly where your body is supposed to be. So do not compare your healing with anyone else. Motherhood तुमच्या बॉडीला खूप चेंज करतं. Means it's not only regarding body or physical changes, but it is something that how we see ourselves. Yeah. So म्हणजे लोकांचे कमेंट्स असतात की बाबा तू वेट गेन केलंयस, तू मोठी झाली आहेस. तर असे काही लोक काही ते असतात ना की ते 4 लोक, तर ते 4 लोक काहीतरी तुम्हाला असं म्हणतील आणि लिटरली आपल्याकडे तेव्हा बोलायला काहीच नसतं. म्हणजे माझ्याकडे तर काहीच नसतं, मी फक्त शांत राहून जाते, मी ऐकून घेते. कधी कधी एक सेल्फ डाऊट यायला लागतो की मी जसे मी पूर्वीचे ड्रेस आता घालू शकत नाही, मला ते कपडे होतच नाहीत अजिबात, किंवा मी पहिले जशी स्लिम ड्रीम होती मी आता पूर्ववत तशी कधी होणार का, आता मी कशी दिसते. खूप सगळे क्वेश्चन्स आणि खूप सगळे सेल्फ डाऊट यायला लागतात. तर तुम्ही स्वतःला ब्लेम करू नका यासाठी, मी सांगते. कारण की तुम्ही पण स्वतःला ब्लेम कराल ना तर ते 4 लोक काय करतील? तुम्हाला ब्लेम करायला ते 4 लोक आहेत. सो बी हॅपी. स्वतःला नेहमी हे सांगा, मी तर स्वतःला नेहमी हे सांगत असते की यू आर स्ट्रॉंग, यू आर अमेझिंग, यू आर ब्युटिफुल अँड आय एम प्राऊड ऑफ यू. कुणी तुझ्यावर प्रेम करेल की नाही करेल, पण तू स्वतःवर प्रेम नक्की करायचंस. तर तुमच्या ओळखीची कोणती न्यू मॉम असेल तर तिला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तिला सांगा की ती किती स्पेशल आहे. पोस्टपार्टम रेज हे का बरं होतं? तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे डिलिव्हरीमध्ये खूप वाढलेले असतात, जे प्रेग्नन्सी टाइमला खूप जास्त वाढलेले असतात, डिलिव्हरीच्या नंतर ते ड्रॉपडाऊन व्हायला लागतात. तर काय होतं की ते ड्रॉपडाऊन झाले की त्यांच्या सडन हार्मोनल क्रॅशमुळे आपली जी लिम्बिक सिस्टम असते ती याच्याशी डायरेक्टली कनेक्टेड असते आणि ती त्याच्यावर डायरेक्ट अफेक्ट होतो या हार्मोनल क्रॅशचा. आता लिम्बिक सिस्टम जे आहे ते आपले इमोशन्स कंट्रोल करत असते. आता आपल्या ब्रेनमध्ये अमिग्डाला नावाचा एक पार्ट असतो जो की आपला अँगर कंट्रोल करतो. तर हा जो पार्ट आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह होऊन जातो आणि विच रिझल्ट्स इन अ एक्सेसिव्ह अँगर. आणि एक महत्त्वाचा मुद्दा तर बोलायचाच राहिला तो म्हणजे पोस्टपार्टम रेज. तुम्ही पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी नक्की ऐकलं असाल, पण पोस्टपार्टम रेज हे काय असतं? तर काय होतं ना की खूप इंटेन्स खूप राग येतो आणि तो कशा ना कशा पद्धतीने बाहेर पडतो आणि त्यानंतर आपल्याला गिल्टही येते की मी हे नव्हतं करायला पाहिजे. बट ॲक्च्युली नॉर्मली व्हॉट एव्हर गोष्टी ज्या आपण अशा इग्नोर करून टाकतो ना त्या गोष्टी पण आपल्याला ट्रिगर करायला लागतात. आणि सोनेपी सुहागा म्हणजे या सिच्युएशनला आणखी जोडीला बाकीच्या गोष्टी असतातच, जसं की इट कंबाईन्स विथ स्लीप डिप्रायव्हेशन, फिजिकल डाऊट, फिजिकल रिकव्हरी अँड कॉन्स्टंट डिमांड्स. कॉन्स्टंट डिमांड्स म्हणजे सून म्हणून तुझा एक रोल आहे, वाईफ म्हणून तुझा एक रोल आहे, आता मदर म्हणून तुझा एक रोल आहे आणि डॉटर म्हणून पण तुझा एक रोल आहे. सो कॉन्स्टंट डिमांड्स. सो it will result in a raise and it is very common. I experienced it. आणि तुम्हाला कुणाशीही बोलायचं नसेल ना तर कॉल करा iCall वर. नंबर मी खाली पॉपअप करेल, या नंबरवर कॉल करा आणि इथे ते लोक हिंदीमध्ये बोलतील, इंग्लिशमध्ये बोलतील, त्यांच्याशी एक्सप्रेस करा. दे विल हेल्प यू.
ही कम्प्लिटली कॉन्फिडेन्शियल हेल्पलाईन आहे आणि सेफ आहे. हे खूप कॉमन आहे, मला पण झालं आहे, हे तुम्हाला पण असू शकतं. मग यासाठी काय करायचं तर बोलायचं. जो पण तुमचा कोणता जवळचा व्यक्ती आहे त्याच्याशी बोला. जर तुम्ही खूप जास्ती ओव्हरवेल्ड फील करत असाल तर ते एक्सप्रेस करा. म्हणजे त्या व्यक्तीसोबत करा ज्याच्यासोबत तुम्ही खूप जास्ती कम्फर्टेबल असाल. आणि ऑब्झर्व करा स्वतःला की तुम्हाला हे कधी होतंय. जेवणानंतर होत आहे का, जेवणाआधी होत आहे का, झोपेतून उठल्या उठल्या होत आहे का, ऑब्झर्व करा. मला एक गोष्ट बोलायची होती की यू कॅन टेक रेस्ट विदाउट टेकिंग गिल्ट. येस, टेक रेस्ट, यू डिझर्व इट. अँड यू नो वी शुड टेक रेस्ट. आणि स्वतःसाठी काहीतरी करायचं छोटं छोटं. म्हणजे नक्कीच कठीण आहे, बाळाला पाहणं, घरचं पाहणं, सगळं पाहिल्यानंतर स्वतःसाठी वेळ काढणं आणि असं काहीतरी करणं की ज्याने तुम्हाला चांगलं वाटेल किंवा आरामच करणं. तर हे कसं पण आठवड्यामधनं आपण स्वतःसाठी 2 तासही काढू शकत नाही का? म्हणजे तुम्हाला काय वाटते याविषयी? आणि मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही हे कराल ना, म्हणजे असं नाही आहे की त्या टाईममध्ये तुम्ही काही प्रोडक्टिव्हच केलं पाहिजे. नसू द्यात ते प्रोडक्टिव्ह, तुम्हाला फक्त झोपायचं आहे तर झोपाच, पण तो वेळ स्वतःसाठी काढा, ते गरजेचं आहे. आणि आपल्या यांची ना सवय असते की त्यांना कधी आरामच करायचा नसतो किंवा म्हणजे त्यांचं असं असतं की मी आराम कसा करू, माझ्यासाठी तर हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे, ते काम आहे. आणि असे सगळे प्रश्न आणि असे सगळे डाऊट्स तुमच्या मनात असतील आणि जर ही माझ्या मनातली गोष्ट तुमच्या मनापर्यंत पोहोचली असेल, जर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकत असाल, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की यू आर नॉट अलोन. तुम अकेली नाही हो. मी आहे तुमच्यासोबत, मी आहे. सो डू फॉलो, लाईक अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग.